यथार्थ पालन करत नाही। संस्कारांचं नीतीचं यथार्थ पालन नाही केलं तर धर्माच्या चौकटीत आपला व्यवहार होत नाही, आणि धर्माच्या चौकटीत ज्यावेळी व्यवहार होणार नाही आणि तुम्ही जर सतत पळत राहिला तर तो व्यवहार फलद्रूप होणार नाही, तर विटंबना केल्यासारखा। एक वेळ तुम्ही नास्तिक असता तर परवडलं, पण विटंबना वाईट। कळून माणसानं गुन्हा करणं म्हणजे विटंबना आहे, लक्षात ठेवा। माहित आहे हे माझं नाही, हे उचललं तर अधर्म होणार आहे, हे माहित असून जर उचललं आणि तेही कीर्तनात तर विटंबना, बरं का? विटंबनेला प्रायश्चित्त नाही, विटंबनेला प्रायश्चित्त नाही। राहू दे मुक्ती, कधी मिळेल तेव्हा मिळेल, तेवढा अधिकार आपल्याला असेल तर नसेल, पण मुक्तीचा अधिकार प्राप्त होण्याकरता चित्ताची शुद्धी तरी देवा या जन्मात माझ्याकडनं काय होऊ दे, मला मिळू दे, बाकीची अपेक्षा ठेवायची नाही। या जन्मात आम्ही वैकुंठात जाऊ, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होऊ, ही दूर की बात आहे, पण तिथं जाण्याचा अधिकार तरी आपला असू दे, एवढं देवाकडे मागतो। कधी घडतं हे? धर्माची तो मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, देवाची सत्ता प्रत्येक कार्यात मानाल तर। ज्या दिवशी देवाची सत्ता प्रत्येक कार्यात म्हणाल की 16 संस्काराला साजेस। बारसा हा त्यातलाच एक संस्कार आहे, लक्षात। नामकरण आणि जन्माला आलेल्या जीवाला नाव नसतं। उपजल्या बाळकासी नाव नहे त्यापासी, ठेविलेनी नामेसी ओ देत उठी। ज्ञानोबाने दृष्टांत दिलेला आहे। त्यात सिद्धांत काय सांगायचा? एकी राणा मजाती